नमस्कार भक्तांनो, तुमच्याही देवाऱ्यात समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती आहे का? तुम्ही तर रोज अत्यंत श्रद्धेने माऊलींची पूजा करता, दिवा धूप लावता, नवस बोलता, पण तरीही घरात सुख शांतीऐवजी कटकटी होतात का? पैशांची आवक थांबली आहे का? किंवा तुमच्या पूजेचे फळ तुम्हाला हवे तसे मिळत नाही? जर असे होत असेल तर सावधान. अनेकदा आपण कळत न कळत आपल्या पूजाघरात गजानन महाराजांचा फोटो ठेवताना अशा काही गंभीर चुका करतो, ज्या वास्तुशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक नियमांनुसार अत्यंत अयोग्य मानल्या जातात. महाराजांची प्रतिमा पूजाघरात नेमक्या कोणत्या दिशेला असावी? माऊलींचा फोटो ठेवताना त्यांची कोणती मुद्रा घरात असायला हवी आणि कोणती प्रतिमा घरात कधीच ठेवू नये? महाराजांच्या फोटोसोबत इतर कोणत्या देवांच्या प्रतिमा ठेवणे वज्र मानले जाते आणि महाराजांच्या फोटोची स्थापना करताना अशी कोणती एक चूक आहे ज्यामुळे घरातील समृद्धी निघून जाऊ शकते? आजच्या या विशेष आणि अत्यंत मार्गदर्शक व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्र, श्री गजानन विजय ग्रंथ आणि संतांच्या वचनांनुसार घरच्या देवाऱ्यात गजानन महाराजांची प्रतिमा कुठे, कशी आणि कोणत्या नियमांचे पालन करून ठेवावी याची इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला माऊलींची कृपा तुमच्या कुटुंबावर अखंड राहावी असे वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करून समृद्धीचा मार्ग खुला केल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आपले घर हे केवळ विटा मातीचे घर नसून तो आपल्या भक्तीचा आणि विश्वाचा गाभारा असतो. आणि या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे आपले पूजाघर अर्थात देवघर. महाराज हे परब्रह्म आहेत, ते अवधूत आहेत. शेगावात राहून ज्या माऊलींनी लाखो भक्तांच्या आयुष्यातील दुःखांचा अंधार दूर केला, त्या माऊलीचे स्थान जेव्हा आपल्या घरात निर्माण होते तेव्हा आपल्या वस्तूचे वातावरण आपोआप सकारात्मक बनू लागते. पण अध्यात्म आणि वास्तुशास्त्रात नियमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपण एखाद्या सिद्धपुरुषाची किंवा अवधूत संतांची प्रतिमा आपल्या घरात आणतो तेव्हा ती योग्य दिशेला, योग्य पद्धतीने आणि पूर्ण पावित्र्य राखून स्थापित करणे अत्यंत आवश्यक असते. अनेक भक्तांचा हा सर्वात पहिला प्रश्न असतो की देवाऱ्यात किंवा घरात गजानन महाराजांचा फोटो नक्की कोणत्या दिशेला असावा? वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक नियमानुसार खालील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ईशान्य कोपऱ्यात. घरातील ईशान्य दिशा ही साक्षात ईश्वराची दिशा मानली जाते. जर तुमचा देवारा ईशान्य कोपऱ्यात असेल तर अतिशय उत्तम. महाराजांची प्रतिमा स्थापना करताना अशा प्रकारे ठेवा की महाराजांचे मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. याचा अर्थ जेव्हा तुम्ही पूजेला बसाल किंवा नमस्कार कराल तेव्हा तुमचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे असेल आणि माऊलींचे तेजस्वी मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल. कधीही गजानन महाराजांचा फोटो अशा रीतीने ठेवू नका की त्यांचे मुख दक्षिण दिशेकडे असेल. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे देवाऱ्यातील कोणत्याही देवतेचे मुख दक्षिणेकडे असणे अशुभ मानले जाते. भक्तांनो, ही गोष्ट अतिशय बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. बाजारात किंवा शेगावात महाराजांच्या विविध प्रकारच्या प्रतिमा आणि मूर्ती मिळतात, पण घरात ठेवण्यासाठी कोणती प्रतिमा सर्वोत्तम असते? प्रसन्न, ज्या फोटोमध्ये महाराजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित हास्य आहे आणि डोळ्यात करुणा आहे, अशी प्रतिमा घरात शांतता आणि आनंद आणते. महाराज पद्मासनात किंवा सुखासनात बसलेले आहेत, अशी प्रतिमा घरातील स्थैर्य आणि समृद्धी वाढवते. बंकटलाल यांच्या घरी किंवा प्रकट दिनाच्या वेळी
महाराजांच्या हातात पेढ्यांचा द्रोण असलेली प्रतिमा घरात ठेवली तर घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमी भासत नाही. माऊली अवधूत असल्याने काही प्रसंग उग्र रूपात असतात. अशा प्रतिमा पूजाघरात ठेवू नयेत. जर काच फुटली असेल किंवा फोटोवर डाग पडले असतील तर ती प्रतिमा तात्काळ बदलून वाहत्या पाण्यात किंवा शेगाव संस्थानाच्या नियमानुसार विसर्जित करावी. देव्हाऱ्यात नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट प्रतिमाच असावी. जर तुम्ही देव्हाऱ्यात महाराजांची प्रतिमा ठेवत असाल तर खालील 5 नियमांचे तंतोतंत पालन केलेच पाहिजे. कधीही महाराजांचा फोटो थेट जमिनीवर ठेवू नये. फोटोच्या खाली नेहमी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे किंवा लाकडी पाटावर फोटो ठेवावा. महाराजांची प्रतिमा आपल्या छातीच्या किंवा डोळ्यांच्या रेषेत असावी. पूजेला बसल्यावर माऊलींचे मुख आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. दररोज सकाळी महाराजांच्या फोटोजवळील धूळ स्वच्छ कपड्याने, जो कपडा केवळ देवासाठी वापरला जातो, त्याने पुसून घ्यावी. फोटोवर वाळलेली फुले किंवा हार कधीही साचून राहू देऊ नयेत. शेगावहून आणलेला महाराजांचा प्रसादाचा अंगारा उदी नेहमी महाराजांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला एका छोट्या पितळी किंवा चांदीच्या डब्यात ठेवावा. देव्हाऱ्यात कुलदैवताचा गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा मातेचे स्थान मुख्य असते. गजानन महाराज हे संत अवधूत असल्याने त्यांना देव्हाऱ्यात कुलदैवताच्या शेजारी किंवा थोडेसे उजव्या बाजूला मानाचे स्थान द्यावे. महाराजांची प्रतिमा स्थापित केल्यानंतर त्यांची दररोज सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी जाणून घ्या. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच देव्हाऱ्याजवळ जावे. महाराजांच्या कपाळावर अनामिका बोटाने अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा. सोबत थोडेसे अक्षदा लावावेत. माऊलींना तुळशीपत्र, आघाडा किंवा कोणतेही ताजे सुवासिक फूल अत्यंत प्रिय आहे. विशेषतः पिवळी आणि लाल फुले. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. माऊलींना साखर, गूळ, खोबरे किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर किमान 11, 21 किंवा 108 वेळा गणगण गणात बोते या मंत्राचा जप करावा. भक्तांनो, अनेकदा आपण माहीत नसल्यामुळे काही चुका करतो. या चुका टाळणे अतिशय गरजेचे आहे. कांदा, लसूण आणि आमिषाचे अन्न. ज्या घरात किंवा ज्या खोलीत देव्हारा आहे तिथे मांसाहार किंवा मद्यपान कडकपणे वर्ज्य असावे. शक्यतो बेडरूममध्ये महाराजांचा किंवा कोणत्याही देवाचा फोटो ठेवू नये. जागा नसल्यास रात्रीच्या वेळी देव्हाऱ्याला पडदा लावावा. एकाच देव्हाऱ्यात गजानन महाराजांचे 2 किंवा 3 फोटो एकत्र ठेवू नयेत. एकच पण सुंदर आणि स्पष्ट प्रतिमा ठेवावी. भक्तांनो, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हे केवळ चित्रात किंवा मूर्तीत नसून ते आपल्या भक्तीत आणि श्वासात वास करतात. जर तुम्ही योग्य नियमाने आणि पूर्ण श्रद्धेने महाराजांची प्रतिमा तुमच्या घरात स्थापित केली तर तुमच्या घरात कधीही दुःख, दारिद्र्य किंवा नकारात्मकता प्रवेश करू शकणार नाही. तुम्हाला पूजाघरातील गजानन महाराजांच्या प्रतिमेबद्दलची ही माहिती आणि वास्तुशास्त्र नियमांचा हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये जय गजानन गण गणात बोते लिहून तुमची भक्ती नक्की व्यक्त करा. हा अत्यंत उपयुक्त, आध्यात्मिक आणि घरातील समृद्धी वाढवणारा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून माऊलींच्या अशाच अलौकिक कथा आणि पूजा नियमांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. चला तर मग माऊलींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन
मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते.